अहो, नेहमी माझी चुकी नाही राहत, कधी कधी आईची पण चुकी राहते. अगं काय बावडट पण आहे का तुझ्या, नेहमी माझ्या आईच्या मागे लागलेली असते. खरं सांगत आहे, यावेळेस माझी काही चुकी नव्हती. ए तू चुप राहा. काय म्हंटला? का बरं बैरी झाली का? चुप राहा म्हंटल, निघित ना. अहो हे बघा, तुमच्या आई आणि तुमचे घरचे कसे बोलतात माझ्यासोबत. तर तुमचा भाऊ सुद्धा उद्धट बोलतो माझ्यासोबत. ए हे का करताय ग तू? कोणी सांगितलं हे तुला बनवायला? मला विचारलं का तू? पण का बरं आई, मी बनवू नाही शकत काय? ओ वहिनी, आवाज जरा लहान. हे सगळं ऐश्वर्याचे आहे की नाही, हे माझं कमावलेलं आहे. म्हणून तुला सांगते मी चांगल्यानं, आठवणी ठेवायचं. आणि हे सगळे जे बोललेले शब्द आहे की नाही, माझ्या मुलापर्यंत जर पोहोचले की नाही, तर तुझी आणि माझी गाठ आहे. आठवणी ठेवायचं, समजलं? आगे तुझा फोन, हे आग लावणं बंद कर आणि इथनं निघ. मला या मॅटर मध्ये नाही पडायचंय. तुम्ही ना तुमच्या आईबद्दल आणि तुमच्या घरच्यांबद्दल काही ऐकणंच नाही चाहत. हो, तुला जसा वाटते ना तसाच विचार कर, ठीक आहे? वा, का पद्धत आहे बोलायची. तुम्ही आणि तुमचे घरचे ना छान बोलू शकत ना छान वागू शकत. अगं माझी आई, माझे घरवाले हे ऐकू ऐकू कंटाळलो ग मी. जेव्हा तू या घराला आपलं घर मानशील ना, तेव्हाच तू खुश राहशील. अगे डमरे, तुझी इतकी हिंमत झाली माझ्या आईला उलट बोलायची? हा हा, चुप राहा. काय बोलली? बैरा आहे का? चुपरा म्हंटल ना. अगं, ही काय पद्धत आहे तुझी बोलायची? माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी मला असंच बोलायला शिकवलंय, कळलं ना? घर सांभाळताना स्वतःला विसरले तरी दोष मात्र आमचाच निघाला. सासू म्हणते जुडवून घे, नवरा म्हणतो शांत राहा, पण आमच्या मनाचं काय ते विचारणार कोण?